माणूस स्वतःशी खूप कमी बोलतो. मला वाटते स्वतःशी बोलायला थोडा वेळ माणसाने प्रत्येकाने काढला पाहिजे आणि काय चालू आहे आपल्या मनात हे थोडासा अनुभव त्याचा घेतला पाहिजे. ते तुम्हाला खूप शिकवतं. तुमचा सबकॉन्शियस माइंड जे आहे ना, हे सगळ्यात पॉवरफुल माइंड आहे. इट इज अ स्टोअर हाऊस. इट डझंट थिंक ॲट ऑल, पण इट ॲक्ट्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही ड्रायव्हिंग करताय, ड्रायव्हिंग तुम्ही शिकलेले आहेत, पण प्रत्येक वेळा तुमचं काही लक्ष नसतं की लेफ्ट फूट जो आहे तो ब्रेकवर आहे, राईट फूट ॲक्सेलेटरवर आहे आणि हातात हँडल आहे. पण हे मेकॅनिकली तुमच्या ॲक्शन्स चालू असतात, गाडी चालू असते, तुम्ही बोलत पण असता, गाणं पण ऐकत असता. हे मेकॅनिकली चालते कसं? दीज आर ऑल द ॲक्टिव्हिटीज डन बाय सबकॉन्शियस माइंड. तुमचं ब्रिदिंग चालू असतं, तुम्हाला काही माहिती नसतं. ब्लड सर्क्युलेशन चालू असतं, तुम्हाला काही माहिती नसतं. तर दीज आर ऑल ॲक्टिव्हिटीज डन बाय सबकॉन्शियस माइंड. तर सबकॉन्शियस माइंड इज व्हेरी व्हेरी पॉवरफुल आणि जे तुम्ही सजेस्ट कराल ते ॲक्सेप्ट करते. इफ यू से येस आय विल बी सक्सेसफुल, आय विल बी डुईंग गुड, तर ते ॲक्सेप्ट करते. हां, आय विल बी डुईंग गुड. अरे मला काही हे जमणार नाही, मला काही हे झेपणार नाही असं तुम्ही म्हटलं तर ते सुद्धा ते ॲक्सेप्ट करते आणि मग तेच होते. आणि म्हणून म्हणजे माझे विचार करणारे सद्गुरू जे आहेत ते वामनराव पै आहेत. ते असं म्हणतात की विचार बदला, आयुष्य बदलेल.